समीपता. समीपता म्हणजे जवळ असणं. आता जवळ असायला, जवळ असणं आणि लांब असणं हे दोन्ही सापेक्ष आहे. सापेक्ष म्हणजे एक-एकदा माणूस एका घरात राहून सुद्धा मनाला अंतर इतके असतात की तो लांब असल्यासारखा असतो, पण 7 समुद्रा पलीकडचा माणूस आपल्याशी इतका जोडलेला असतो की आपण अतिशय जवळचे झालेले असतो. नित्य या देवाला तुमचं सामिप्य आहे. सामिप्य म्हणजे काय? जवळ असणं. मला एक सांगा, ज्योतिबावरती असा कुठला तरी सण आहे का की तो तुम्ही देवाला सोडून साजरा केलाय? वर्षाचे 12-15 जे काही सण असतील, अगदी पाडव्यापासून रंगपंचमी, फाल्गुन अमावस्येपर्यंत सगळे तुम्ही देवाबरोबर साजरे करता. अगदी मदन दहनाचा शिमगा सुद्धा आपण देवाच्या दारातच साजरा करतो. म्हणजे समीपता कशाला म्हणायचं तर नित्य जवळ असणं. हे नित्य जवळ असणं सुद्धा तुम्ही अनुभवताय. म्हणजे दुसरी मुक्ती सुद्धा सहज आहे. तिसरी आहे स्वरूपता. स्वरूपता म्हणजे त्याच्यासारखं रूप प्राप्त होणं. आता याचा अर्थ हा नव्हे की आपण सगळेजण हातामध्ये खडखड त्रिशूळ पानपात्रे घेऊन दिसावं. आता तुम्ही सगळे श्रीपूजक मंडळी आहे. तुम्ही कधीतरी भक्ताच्या गावी गेलात तर भक्त कधी तुम्हाला नावाला हाक मारत नाही, आमच्या देवाचे पुजारी आले म्हणून बोलत. त्याची स्वरूपता तुम्ही दारात गेलाय म्हणजे कोणतरी माणूस आलाय म्हणून तुमच्याकडे बघितलं जात नाही. रत्नागिरीचा पुजारी हा साक्षात देव केदार आमच्या दारात आलाय म्हणूनच तुमचं स्वागत होतं. म्हणजे स्वरूपता मुक्ती तुम्हाला साध्य झाली आपोआपच. आता सायुज्य म्हणजे काय तर नित्य जोडलं जाणं. हे नित्य जोडलं जाणं इतकं आहे की डोंगर सोडून तुम्ही खाली उतरला की तुम्हाला तुमच्या वैयक्तिक नावापेक्षा, घरापेक्षा ज्योतिबाचे पुजारी हे चिकटलेलं बिरुद आहे की नाही, ते तुम्ही खोडतो म्हणलं तरी खोडलं जाणार आहे का? म्हणजे तुम्ही आणि देव ते जवळपास तुमचं सायुज्य असलं काय? तुम्हाला वेगळं करता येतंय का? मग ज्ञानेश्वर जे म्हणतात, देवाची येद्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्ती चारी साधिल्या. त्या चारी मुक्ती आपल्याला साध्य झालेल्याच आहेत. मग आपण मृत्यूपर्यंतची चिंता करावी का? म्हणजे हे का सांगतोय तर सगळ्यात अनिश्चित जर काय असेल तर ती मुक्ती आहे. का तर आयुष्यभर नाथाच्या स्मरणात राहिलं आणि अंत्यकाळी जर दुसऱ्या विषयांचं स्मरण झालं तर हा जन्म फुकट गेला. म्हणून काल एका मातोश्रींनी विचारलं, परवा तुम्ही चांगलं सांगितलं केदार विजय वाचा, केदार सहस्रनाम करा, केदार कवच करा, पण आम्हाला यातलं काही येत नाही, मग आम्ही काय करू? म्हणजे काही येत नाही तर एक करता येतं की नाही. लहान मुलं असतं घरात, लहान मुलाला माहित असतं का आपली आई कोण आहे? कोण आहे म्हणजे बाहेर तिचा मान काय माहित असतं का? एखाद्या मुलाची आई कलेक्टर असेल, एखाद्या मुलाची आई एसपी असेल आणि कोणीतरी असेल, तिला बघून मोठी मोठी माणसं तिच्या पुढे घाबरत असतील, पण ते मूल आपल्या आईकडे किती रडीवाळपणानं जातं. ते मूल विचार करते का माझी आई जिल्हाधिकारी आहे, मी तिच्याकडे कसं जाऊ? ते सहजपणाने येऊन तिला विलगतं की नाही. तसा आपला हा देव जगन्नाथ आहे, पूर्ण ब्रह्म आहे. पण या देवाला जर तुम्ही प्रेमानं भक्तीनं उठता बसता हाक मारली, दळीता काढीता गायीना अनंता, जलीचं वाक्य, दळीता काढीता गायीना अनंता. कर्म सोडायला सांगितले का? सगळी विहित कर्म करायची. मी काल म्हणतच असते, वाडी रत्नागिरीवरच्या बायकांना देवळात फार कमी यायला मिळत असणार. गावाचं गाव ज्या वेळेला देवाच्या दर्शनाला येणार त्यावेळेला तुम्ही त्या आलेल्या माणसांच्या सरभराईमध्ये घराचा उमरा ओलांडून बाहेर पडू शकत नाही. ही परिस्थिती असते. पण मग म्हणून तुमच्यावरती देवाची कृपा कमी झाली असा अर्थ होतो का? तर तो कधीच होत नाही.
कित्येक पुजारी देवापर्यंत भक्ताला आणून भक्ताच्या सगळ्या सरबराईत इतके मग्न राहतात की त्या दिवशी देवाचा चेहरा बघायचा सुद्धा राहून जातो. आता चेहरा बघायचा म्हणजे दिसतोय देव डोळ्याला, पण आपल्याला माहिती असते आपली घाई किती. आपण त्या देवाकडे बघत बसत नाही. तो भक्त आणलाय, त्याला व्यवस्थित नारळ प्रसाद मिळालाय का, त्याचा गुलाब जेवणा व्यवस्थित पडलाय का, ह्याच्याकडेच आपली काळजी. का तर आपण त्या भक्ताच्या सरबराईमध्ये गुंतलो. मग हे वाईट आहे का? बिलकुल नाही. ते आपलं विहित कर्तव्य आहे. पिढ्याने आपल्याला करून दिलेलं ते काम आहे. या सगळ्या गदारोळातून तुम्ही एक क्षण जरी केदाराचं स्मरण मनापासून केलं तरी ते त्याला पोहोचतंय. आता याच्याबद्दलची एक गोष्ट आहे, तुम्ही सगळ्यांनी कदाचित ऐकली असेल. नारद मुनींनी एकदा देवांना विचारलं, नारायणा म्हणाले तुमचा सगळ्यात प्रिय भक्त कुठला? म्हणजे हा प्रश्न विचारण्यामागे त्यांचा भाव असा होता की अखंड नारायण नावाचा जप करणारा माझ्या इतका दुसरा भक्त कोणी असणार नाही, त्यामुळे देवाचा प्रिय भक्त कोण? मीच. देव म्हणाले काम कर. माझा प्रिय भक्त म्हणाले पृथ्वीवरती अमुक एका गावात राहणारा एक शेतकरी आहे. नारद म्हणाले एवढे सगळे तर ठीक आहे, मी नाही. शुकसनकारिक नारद तुंबर भक्ताच्या पोटी आहे. अखंड भागवत जाणारे शुकमुनी राहिले, त्यानंतर अखंड भागवत ऐकणारा परीक्षित राहिला, सनकादिक जी देवाची सेवा करतात ते राहिले, लक्ष्मी राहिली, सगळी सोडली तर देवाला शेतकरी कोण धरलाय? देवा त्याची काय अशी साधना आहे की तो तुमचा प्रिय भक्त आहे? देव म्हणाले मी असं कर म्हणाले, मी सांगण्यापेक्षा तूच जाऊन का बघेनास? आता नारद मुनींच्या डोक्यात होत असेल. तिथे गेले, उजडायला लागले, त्या शेतकऱ्याच्या दारात गेले. दिवस उजळता नारद मुनी आले. कोण आहे म्हणत त्याने तो आचरणावरून उठला. अरे देवा नारायणा म्हटला, नमस्कार केला एक सूर्याकडे बघून, घरच्या तुळशीकडे बघितलं, देवाकडे बघितलं, एक नमस्कार केला. मग नारद मुनींचा आपलं आता याचं अनिक आणि नारद मुनींचा अनिक दोन्ही एकदमच सुरू झालं. नारद मुनींचा अनिक केलं, बायकोला सांगितलं यांना खायला घाल, त्यांना खायला घातलं. दुपारी त्यांचं आता नारद मुनी त्याची पाठ सोडेला, कुठे निघाले तिथं चालल्यात. काय साधना करतोय ते बघायचं. शेतावर गेला, शेत आऊत झोपले, बैलांना सगळं थापटलं, बैलांचं चारा पाणी केलं, सगळं झालं. दुपारी बायको जेवण घेऊन आलं, जेवायला बसायच्या आधी म्हणला, हे देवा नारायणा परमेश्वरा, भाकरी सोडली, भाकरी खाल्ली. परत सगळं सुरू झालं, राडगाडग झालं. रात्री झोपताना एकदा देवा नारायणा परमेश्वरा म्हटला आणि जे त्या आता दिवसभराचा थकलेला अंग झोपला. नारद मुनींच्या डोक्यात शंका, म्हणाले अखंड दिवसात 3 वेळा फक्त नारायण म्हणाला माझा माणूस. माझ्या शब्दात, माझ्या तोंडातून शब्द नारायणाचा तुटत नाही आणि ह्याच्यात 3 वेळा म्हणलेला देव मोठा भक्त. काय आहे नेमकं? देवाकडे गेला म्हणजे देवा काहीतरी अन्याय आहे म्हणाले. तो कसा प्रिय भक्त म्हणाले? त्यानं फक्त मोजून 3 वेळा तुमचं नाव घेतलं. ठीक आहे म्हणाले, माझे काम आहे. काय तर सृष्टीवरच्या अरिष्ट निरसनार्थ एका माणसानं कोणीतरी एका दिव्य योगाने व्रत करायचं आहे. म्हणजे काय व्रत करायचं आहे? तर तेलानं भरलेली पराग घेऊन म्हणजे पृथ्वी प्रदक्षिणा करायची आणि मनोवेगानं मात्र केली पाहिजे आणि ती तुझ्याशिवाय कोणाला जमणार नाही. करतो रे देवा म्हणे. हा म्हणजे एक आहे की करताना परातीचं तेल एक थेंब सुद्धा पृथ्वीवर सांडता कामा नये, तर आदरता झाला. नारद मुनींनी डोक्यावर परात घेतली, प्रदक्षिणा करून अर्ध्या प्रहरात परत म्हणजे देवा प्रदक्षिणा झाली. छान छान. नारदा म्हणाले तुझ्यासारखा भक्त आहे म्हणून सृष्टीचं अरिष्ट कळलं. बस म्हणाले आता लक्ष्मी पक्वाने भोजन कर. तर मला सांग म्हणाले, हे सगळं करताना माझा जप किती केलास? तुझा जप आणि वेगळा काय करू म्हणाले? काम पुढे दिलं होतं, तूच दिलेलंस. मी कसा वेगळा जप करणार म्हणे? ते परातीतलं तेल सांडलं तर म्हणजे सृष्टीवर अरिष्ट येणाऱ्या काळजीनं म्हणजे माझं लक्ष सगळं परातीकडे होतं. तुझं नाव मी एकदाही घेतलं नाही. नारद विष्णू म्हणाले, नारदा यच्च यावत जगत मात्र सगळं माझ्या इच्छेनं निर्माण झालंय, मी नेमून दिलेली कर्तव्य करते. असं असताना
तो बिचारा त्याच्या सगळ्या कर्तव्यांची पूर्तता करून 3 वेळा क्षणभर का असेना माझ्याशी एकात्म साधायचा प्रयत्न करतो. क्षणैक आत्मानुसंधानम पापम दहती कोटिशः अन्यथा पाप विध्वंसम न भवेत कोटी पुण्य. क्षणैक आत्मानुसंधान, दिवसभरात एक क्षण त्या देवाची आठवण काढायला जमलं की सगळ्या साधनेचं पुण्य मिळालं. पण ते कसं, त्या क्षणात दुसरा कुणीही वाटेकरी नको, फक्त तुम्ही आणि तुमचा परमेश्वर. त्यामुळे तुम्ही तुमची कर्तव्य करत असताना, भक्तांची म्हणा, जी काही तुमची नित्य कर्तव्य आहे ती सगळी करत असताना एक क्षण ठेवायचा, दिवसातनं एक वेळ नक्की करायचा. त्या वेळेला मोजून 2 मिनिटं का असेल, 2 मिनिटं म्हणतो, फार नाही, त्या परमेश्वराचं मनापासून स्मरण करायचं. आता तुम्ही म्हणाल वेळ का ठरवायची, तर वेळ ठरवण्याचं कारण असं, एका दिवशी जर तुमच्या दारात पक्षी येत असतील किंवा एखादं कुत्रं मांजर जर येत असेल तर एक वेळ ठरवायची. सकाळी 10ला त्याला 1-2 दिवस भाकरी घालायची, 3-4 दिवस त्याच वेळेला भाकरी घालायची. 5व्या वेळेला घड्याळ न बघता तो प्राणी, तो पक्षी त्या क्षणाला तिथे येणार. घड्याळ न करणारे पशु पक्षी जर त्या वेळेला तिथं उपस्थित राहतात, देवळांमध्ये आरतीचं या सगळ्या सोहळ्यांना वेळेचं का बंधन आहे, तर ते परब्रह्म तत्व सुद्धा त्या वेळेला पूर्ण कलांनी आविष्कृत होतं, पूर्ण कलांनी आपला प्रभाव दाखवतं. म्हणून देवळांमध्ये वेळ पाळायला महत्त्वाचं असतं. 10ची आरती आहे, 10:05 झाले म्हणून काय होतंय असं नाही. आपण त्याचे फेरी कर. एका देवस्थानात प्रश्न विचारला गेला होता, पालखी सोहळा 12-15 मानकरी, मानकरी म्हणले की मानकरी आपोआपच मानाला चढलेले असतात. सगळेजण आपल्या ढोलवाला आला का, तुतारीवाला आला का, अब्दागिरीवाला आला का, सगळ्यांची हजेरी घेईपर्यंत 8ची पालखी सव्वाड झाली तरी देव पालखीत बसायचे. तिथल्या प्रमुखांनी एकदा विचारलं, बरं प्रत्येकाला घरात, देवस्थानाचा शिपाई प्रत्येकाला घरात बोलवायला, चला की पालखीला, चला की पालखीला, गल्लीनं हाताळत येतोय. प्रत्येकाच्या डोक्यात असं, मी आल्याशिवाय देवाची पालखी काढायची नसते. आपण कुठेतरी असंच बोलवलेलं असतं. ही सगळी मंडळी जमली होती, त्यातल्या काही शहाण्या माणसाने विचारलं, म्हणाले प्रसन्न मला एक सांगा, सगळे मानकरी आल्याशिवाय पालखी काढायची नाही, ह्याला शास्त्राधार आहे का? शास्त्राधार नाही, पण लोकाचार आहे तो सांगतो. काय? जेवायला पोराची वाट बघणं ही बापाची माया आहे म्हणजे, पण बाप पोराशिवाय जीवू शकत नाही असा त्याचा अर्थ नाही. तो तुमच्यासाठी थांबतोय हे त्याचं प्रेम आहे म्हणून. आणि तुम्हाला जर त्या प्रेमाची किंमत असेल तर आपल्या बापाला वाट बघायला लावायची नाही, हे आपलं काम आहे. त्यामुळं तुम्ही कितीही मोठे मानकरी असाल, माझ्याशिवाय देव पुढे निघत नाही, माझ्याशिवाय देवाचं चालत नाही, असं काहीही नसतं. तुमच्याशिवाय नाही, तुमच्या पूर्वीपासून आणि तुमच्या माघारी पण या देवाची सत्ता अखंडपणानं चालू आहे. त्याला जर वाटलं तर तिथं दगड उभा करून त्याचं कार्य पूर्ण करून घेईल. आपलं भाग्य आहे की आपल्यासारख्या हाडामासाच्या माणसाला तो तिथं उभा करून घेईल. त्यामुळे ही सगळी विहित कर्तव्य योग्य वेळी पार पडणं हे आपलं मुख्य कर्तव्य. पहिला आपला उल्लेख झाला गुलालाचा. गुलाल हे मुक्तीचं प्रतीक. मुक्ती तर आपण अनुभवली, आणि हा गुलाल उधळणं म्हणजे या परमेश्वराप्रतीचा आनंद. एकदा या नाथाच्या गुलालाची सवय लागली की दुसरा मनुष्याचा गुलाल अंगाला लागलेला बरा वाटत नाही, आणि तो लागूही नाही. कारण हा गुलाल कुणाच्याही पराभवाचा गुलाल नाही. लौकिकातला कुठलाही गुलाल बघा तुम्ही, तो कोणतरी हरलाय म्हणून कोणतरी जिंकलेला, पण हा गुलाल सगळे जिंकले म्हणून आहे. आता तुम्ही म्हणाल रत्नासूर कुठे जिंकला, रक्तमोज कुठे जिंकला? उलट रक्तमोजाने देवाला जिंकून घेतलं, रत्नासुराने देवाला जिंकून घेतलं. तुम्ही म्हणाल कसं शक्य आहे, देवानं तर त्यांचा वध केलाय. अहो पण त्यांचा वध करायला या परब्रह्माला हातात खडग नम्र त्रिशूळ पात्र घेऊन यावं लागलं ना. जे पुण्य जन्मानुजन्म तप केल्यानंतर साध्य होत नाही ते त्यांच्या विरोध भक्तीनं साध्य झालं.
कृष्णाला कंस मर्दनाच्या वेळेला कंसाची स्थिती अशी झालेली, त्याला आरशात सुद्धा कृष्ण दिसायला लागला होता. इतकं ध्यान योगी मुनी सुद्धा करू शकत नाही, तितकं ध्यान या दैत्यांनी केलं. आपण कायम म्हणतो बघा, एखाद्याचे तळतळाट लागतात पण आशीर्वाद लागत नाहीत, असं का? आपण बोलताना बोलतो आमच्याला तळतळाट लागला, पण आशीर्वादाच्या बाबतीत आपण तेवढे साशंक असतो. त्याचं कारण माहिती आहे? ज्या वेळेला आपण एखाद्याला शिव्या शाप देत असतो त्यावेळेला आपल्या काया वाचा मन तिन्ही एकत्र होऊन ते काम करत असतात. कारण आपण रागात असतो, आपण प्रचंड चिडलेला असतो, राग का क्रोध अक्षरशः मनामध्ये भरलेला असतो, आणि त्या क्रोधाच्या आवेशात सगळी बुद्धी सगळी ताकद एकवटून आपण एखाद्याला शिव्या शाप देत असतो. हाताची बोटं मोडतोय, ओठाने त्याला उद्गार काढतोय, म्हणजे मनात आहे तेच, ओठावर आहे तेच शरीर दाखवत. पण तेच कोणतरी आपला आशीर्वाद मागायला आलं तर आपण मनापासून देत बसत नाही. इष्टपुत्र सौभाग्यवती भव, आयुष्यमान भव, आरोग्यमान भव, एवढं ओठाला पटपटतो, पण ते मनात उमटतं असं नाही. त्यामुळं काया वाचा मन यांनी एकत्र होऊन ज्यावेळेला आशीर्वाद दिला जातो त्यावेळेला तो सफल होतो. त्यामुळे कुणावरही क्रोध करताना 10 वेळेला विचार करायचा. कारण ऋषीमुनी, आता तुम्ही बघा पुराणांमध्ये कथा आहे, सगळ्या केदार विजय सुद्धा कथा आहे. एखाद्या ऋषीला शक्य नव्हतं का रत्नासुराला रक्तभोजाला शाप देऊन ठार मारणं, पण त्यांनी ते करणं म्हणजे त्यांची पुण्याई वाया घालवण्यासारखं आहे. आपण ज्या वेळेला एखाद्या माणसाला रागाला बोलतो त्यावेळेला आपण आपली पुण्याई वाया घालवत असतो. कोणी सांगितलंय मग एवढं नुकसान करून घ्यायला? त्यापेक्षा परमेश्वराला प्रार्थना करायची, त्याला चांगली बुद्धी दे. कितीही वैरी असू दे त्याच्याबद्दल परमेश्वराला एकच प्रार्थना करायची, जो आहे तो त्याच्या घरात सुखात असू दे, माझ्या बरोबर वैर करायला त्याला वेळच मिळतो. परमेश्वर का ऋषीमुनींसाठी धावून येतात? शाप द्यायचं अनुग्रहाचं सामर्थ्य असताना सुद्धा ते त्याला ते उलटून उत्तर न देता परमेश्वराची करुणा मागतात. का तर या कर्माच्या संसारामध्ये हस्तक्षेप करायचा नाही म्हणून. रत्नासूर रक्तभोज विरोधाभक्तीने त्यांनी केदारासमोर अखंड स्थान प्राप्त केले. रत्नासूर चर्पणांबेच्या पायाजवळ अक्षय मोक्षाला गेला. आज देवीला पाणी घातलं की आपोआप चर्पणांबेच्या चरणावरचं ते तर पहिल्यांदा कोणाला मिळतंय? रत्नासुराला पहिला मिळतंय. म्हणजे त्याची भक्ती किती तोडीची की त्याला साक्षात देवीच्या चरणाचा आश्रय मिळाला. म्हणजे तो हरला का? तो पण जिंकला. रक्तभोज चंदनाच्या रूपाने देवाच्या ठिकाणी विलीन झाला, अष्टगंध रूपाने रक्तभोज विलीन झालाय. आज अष्टगंधाशिवाय देवाची पूजा पूर्ण होती का? मग तो हरला का? तो पण जिंकला. जळसेना नवरा गेला म्हणून दुःखी झाली का? तीर्थरूपाने झाली. आज कोणाच्या तीर्थाला अभिषेक आहे? 360 काठीच्या पोहतीच्या रूपात दोऱ्याच्या रूपाने चंद्रसेना मुक्त झाली. सोन्याचे दागिने घातले तरी पोहत्याची सोय आहे का त्याला? मग चंद्रसेना सुद्धा जिंकली. म्हणजे या चरित्रामध्ये हरलं कोणीच नाही, सगळेच जिंकले. म्हणून सगळ्यांचं चांगलं बनाय. म्हणून हा गुलाल सर्वस्वी आनंदाचा गुलाल. माणसासारखा कोणतरी हरले म्हणून कोणतरी जिंकलंय असं नाही, तर सगळ्यांनाच जिंकलंय, सगळ्यांचाच विजय वास्तव आहे, त्याचा हा गुलाल. ज्योतिबावरती आपण गुगुळ काढतो, त्याची प्रथा फार कमी जणांना माहिती, पण भक्तांचे नवस असतात. आपण गुगुळ काढतो. वास्तविक गुगुळ हे भक्तांनी आपापल्या घराकडे काढायची प्रघात मोठा. आपल्याकडे काय आहे? जे आपल्याकडे शक्य होत नाही ते आपल्या देवळात विधी पारख करायचे. गुगुळ काढण्याला एक शास्त्र आहे. ज्या वेळेला भगवान शंकरांची प्रथम पत्नी अर्थात माता सतीच्या रूपाने जगदंबा अवतीर्ण झाली, त्यावेळेला सतीचा पिता अर्थात दक्ष प्रजापती, या प्रजापतीला शिवाबद्दल निराकारणच द्वेष वाटायला. भगवान शंकरांचा द्वेष करणाऱ्या या दक्ष प्रजापतीने एका महायज्ञाचं आयोजन केलं. त्या महायज्ञाला सगळ्यांना आमंत्रण होतं, फक्त माता सती आणि भगवान शंकरांना आमंत्रण नव्हतं. आणि मग त्यावेळेला
त्या यज्ञामध्ये आपल्याला आमंत्रण नाही ही बातमी सतीला नारद मुनींकडनं कळली. नारद मुनी म्हणाले, माते तुमच्या माहेरी यज्ञ आहे. सती म्हणाली, शंकरांना मला जाऊ द्या. शंकरांनी सांगितलं, जिथं आमंत्रण नाही तिथं जाऊ द्या. तर सतीनं त्याच्यामध्ये शास्त्रार्थ केला. मातृघर म्हणजे आपलं माहेर आणि गुरुचं घर आणि देव यांच्याकडे बिन आमंत्रणाचं सुद्धा झालं आणि ते माझं माहेर आहे, मला परवानगी दे. शंकर म्हणाले, काम कर, नंदीला सोबत घ्या. सती यज्ञाला आली, तिच्याकडे कोणी लक्षही दिलं. सती आणि शंकर सोडून अखंड ब्रह्मांड त्या यज्ञाला उपस्थित आहे. सगळे देव आहेत, विष्णू आहेत, ब्रह्मदेव आहेत, सगळे. शंकर सोडून 10 रुद्र तिथे उपस्थित आहे. सती सगळं बघतीये. हवन सुरू झालं, गणपतीच्या आहुती पडल्या. गणपती अर्थात ओंकार आहे, त्याच्या आहुती झाल्या. ग्रहांच्या आहुती झाल्या, दिक्पालांच्या आहुती झाल्या. क्रतु साधपुण्य देवता, क्रतु संरक्षक देवता सगळ्यांच्या आहुती झाल्या. यक्ष, गंधर्व, अप्सरा, पुष्पांड, वेताल सगळ्यांच्या त्यांच्या आहुती सुरू आहेत. त्रिदेवांच्या आहुती द्यायची वेळ आल्यावर ब्रह्मदेवाची झाली, विष्णूची झाली आणि महेश्वराची आहुती द्यायच्या वेळेला प्रजापती म्हणला, पुढे चला. त्या गोसाव्याची आहुती द्यायचं कारण नाही. आता मात्र सतीची. सती म्हणाली, माझा नवरा म्हणून एक वेळ तुम्ही बाजूला काढू शकता, पण त्रिदेवांमध्ये या महेश्वराचा सन्मान आहे. असं असताना महेश्वराच्या आहुती न देता हे यज्ञ कार्य पूर्ण होत नाही. सती सतीचं हे ऐकल्यावरती बोलणं, दक्ष म्हणाला, कोण शंकर? कपाली भूतेषु, हातात भिक्षापात्र कशाचं? कवटीचं. भूतांचा नायक, अंगावरती चिताभस्म लावणारा, त्याला कोण किंमत देणार आहे? हे बरोबर ऐकल्यानंतर सती म्हणाली, पिताश्री, पतीची आणि गुरुची निंदा करणाऱ्याचा शिरच्छेद करावा असं शास्त्र आहे. त्याचं तोंडही बघू नये. पण माझं दुर्दैव असं आहे की हे माझ्या पतीची आणि गुरुची निंदा करणारा माझा पिता आहे, मी त्याला शिक्षा करू शकत नाही. याला मी प्रायश्चित्त केलं पाहिजे. काय तर शिवनिंदा ऐकलेलं शरीर पुन्हा शंकराकडे न्यायचं नाही. आणि मी तर शरीर माझं योगाखाली बसवून केलं. म्हणून सतीनं स्वतःचा योगाखाली चेतवला आणि त्याला स्वतःचं शरीर बसवून केलं. हे ऐकल्यावर भगवान शंकरांनी स्वतःच्या जटेतनं वीरभद्राला प्रगट केलं आणि त्या वीरभद्रानं शिवाजीच्या सेनेसह येऊन या सगळ्या दक्ष यज्ञाचा विध्वंस केला. आता इथं यज्ञाची हवनाची मांडणी झाली. आता उद्या याच्या भोवती भरलेले कलश ठेवतील मातीचे. आता आपण तांब्याचे ठेवतो. कलश कशाने भरतो आपण? पाण्याने. आणि हवन कुंडात काय असतात? अग्नी अर्थात निखारे. वीरभद्रानं यज्ञाला उपस्थित असलेल्या प्रत्येक देवाला शिक्षा केली आणि अग्नीला पण शिक्षा केली. का? तर आमच्या मालकाचा आणि मालकिनीचा अपमान होत असताना तू ऐकलास, त्याची त्याला शिक्षा. काय केलं? तर सगळे कलश फोडले, म्हणजे वरुणाला शिक्षा केली. कलश फोडले मुळाकडून आणि त्याच्यातलं पाणी टाकलं अग्निकुंडात आणि अग्निकुंडातले निखारे घातले पुढच्या कलशात. दक्ष प्रजापतीचं मस्तक उडवलं, ते टाकलं अग्निकुंडात. आता प्रजापतीला मस्तक नाही आणि आपण जिंकलो हे दाखवायला वीरभद्राची सगळी सेना त्या मातीच्या फुटक्या कलशामध्ये घातलेले निखारे घेऊन नाचवत भगवान शंकरांकडे आले. आणि त्यांनी शंकराला सांगितलं की अशा पद्धतीने आम्ही दक्ष प्रजापतीचा विध्वंस केला. म्हणून आपण गुगुळ काढताना काय करतो? मातीच्या गालरी उलट्या फोडतो, त्याच्यात निखारे घालतो आणि ते वाद्याच्या तालावरती वाजत गाजत देवाकडे आले. ही दक्ष प्रजापतीसाठी वीरभद्राने केलेली पहिली, दक्ष प्रजापतीच्या यज्ञप्रसंगी वीरभद्राने केलेली पहिली शिवाची पूजा. म्हणून आपण ते सजवलेले कलश असतात. आता मी मध्यंतरी काही जणांच्या घरात स्टीलच्याच गालरी बघितली, पण वास्तविकता मृत्तिकेच्या मातीच्याच घ्या. दरवेळेला नवीन कोण करायचं म्हणून आपण केलंय, पण खरा त्याचा अर्थ मृत्तिकेचा म्हणजे थोडक्यात काय आहे, हे नश्वर आहे सगळं, हे दाखवायसाठी तर तो प्रसंग आहे. आणि त्या गुगुळ का काढतात लग्न प्रसंगाला?
तर आपण लग्न प्रसंगाला, शुभ कार्याला आपल्या कुलदेवतेला आमंत्रण दिलेलं असतं. कुलदेवता कधी एकटी येत नाही, सगळा तिचा गण परिवार सगळ्यांना बरोबर घेऊन येतात. मग अशा वेळेला त्या गण परिवाराला घरात आश्रय देऊन कसं चालेल? गण परिवाराचे आश्रय इथं नसतात. आज तुम्हाला वाडी रत्नागिरीकरांना माहिती आहे षष्टीचं विधान काय आहे. आज तुम्ही सगळेजण मिळून प्रार्थना करता, यात्रा 14 मुलखाची येईल, 12 मुलखाचे भक्त येतील, त्या सगळ्यांना सांभाळून घ्या. कुणी कुठेही राहणार, कुठेही उठणार, कुठेही बसणार, त्याला शिक्षा करू नका, ही राखण धरा. म्हणून आज तुम्ही काय करता? देवाला विनंती करता. देवाला म्हणजे देवाच्या सगळ्या परिवाराला. कारण या वाडी रत्नागिरीवरती नाथांनी एक कोपरा असा ठेवला नाही की ज्या कोपऱ्याला संरक्षण नाही. आता त्या सगळ्या संरक्षण गणांचं ज्ञान बाहेर आलेल्या भक्ताला असेल का? म्हणून आज ती विनवणी की त्या गणांचा जर काय अपमान झाला, काय झालं, तर आजचे 15-20 दिवस सांभाळून घ्या, नंतर पुन्हा व्यवस्थित सगळं केलं जाईल. हे सगळे गण यात्रेमध्ये का त्याला विनंती केली जाते? तर आता या सगळ्यांचे नियम ज्या वेळेला देव पालखीत बसतो त्यावेळेला देवाचे सगळे नियम निम्म्यावरती येतात. निम्म्यावरती कसे? तर एरवी मला सांगा, आज मूर्तीला हात लावायला कोणाला अधिकार आहे का? कुणाला सांगा. तुम्ही पुजारी सोडले तर आज कोणी मूर्तीला हात लावू शकतो का? पण तोच देव ज्याला पालखीत बसून बाहेर येतो, आमच्या हातातला गुलाल जवळ त्याच्यावरती उधळला जातो, तो त्याला स्पर्श झाल्याप्रमाणेच आहे. देव ते सगळे नियम अर्ध्यावरती आणतो. आणि म्हणून चैत्राच्या दिवशी आणखी एक बदल काय होतो चैत्राच्या यात्रेमध्ये? देवाला निद्रा आहे का? त्रयोदशी, चतुर्दशी, पौर्णिमा, प्रतिपदा देवाला निद्रा नाही. देव अखंडपणानं जाग आहे. कुणासाठी? सगळीकडून येणाऱ्या भक्तांसाठी. आता कालच आपण ऐकलं, मंदवासरी देव अश्वावर स्वार होऊन नावजी बुवाच्या भेटीला गेले. पण या वर्षी यात्रा आली शनिवारी, देव घोड्यावरती बसणार का? नाही. का? तर सगळीकडचे भक्तच इथं आले. म्हणजे देवाचा नियम त्या दिवसापुरता मोडला गेलाय. हे सगळ्याच कुठेतरी त्या सगळ्याबद्दल देवाला, काही का देवाला माहित नाही असं नाही, पण घरच्या मोठ्या माणसाला आपण सांगतो की पाहुणे पायी आलेत, जेवणाच्या वेळेस जरा मागं पुढं होईल, हे आपण सांगणं हे काय आहे? सहज कृतज्ञता आहे. ती सहज कृतज्ञता म्हणून हे षष्टीचे विजय रात्री पूजेचे. चैत्र यात्रे दिवशी सुद्धा देवाला जर दुपारी 4चा अभिषेक असतो तर 4चा अभिषेक चैत्र यात्रे दिवशी आपण करत नाही. कधी देवाला स्नान आहे? यमाईकडनं जाऊन आल्यावर रात्री 10 वाजता. कधी पालखी परत येईल 10 वाजता असं नाही, पालखी परत आल्यानंतर देव स्नान करतो. का? तर पुन्हा देव त्यांच्या जागेवरती विराजमान होताना भक्तांकडनं गुलालाचा अपार भडीमार झालाय. आता तुम्ही म्हणाल गुलालाचा भडीमार उत्सव मूर्तीवर होतो, मग मूळ मूर्तीला स्नान का? तर उत्सव मूर्ती, मूळ मूर्ती हे आपण केलेले फरक आहे. तोच देव आहे ना, श्रम त्यालाच आहे. मग आल्यानंतर एरवीसारखा सागरसाठी नाही, थंड पाण्याला स्नान आहे. मी पण विचार केला एक दिवशी, म्हणजे एरवी आपण देवाला इतकं पंचामृत स्नान सगळं उष्णवत आलं जातं आणि एवढ्या रात्री देवाला, पण चैत्राच्या यात्रेची पालखी केलेल्या माणसाला अंगावरती 4 तांबे गार पाणी ओतून घेतल्यानंतर शांत वाटतं. कारण तो एक शेवटी किती नाही म्हटलं तर तो एक युद्धाचा उत्साह असणारा असतो. जे यथा ते हे तथा देवे, या नियमाने देवाला स्नान. जसं तुम्हाला बरं वाटतं की नाही, थकलेल्या अंगावरती 4 तांबे गार पाणी पडल्यानंतर, तसं त्या देवाला वाटावं म्हणून त्या उपचाराची योजना. देवापुढे आपण डौर वाजवून गोंधळ घालतो. डौर म्हणजे काय? तर डमरू. सुरुवातीला सांगितलं डमरूच्या 7 वेळा डमरू आणला तर व्याकरणाची सूत्र तयार झाली. एवढं त्या डमरूचं महात्म्य. देवाचा डवर वाजतो. आता काल आपण नावजी बुवाचं आख्यान ऐकलं. नावजी बुवाकडे देव काय म्हणून गेले? गोसावी म्हणून गेले. जसं तुम्ही देवाकडे देवाचे प्रतिनिधी म्हणून जाता, तसे डवरी बुवा हे सुद्धा देवाचे प्रतिनिधी आहेत, देवाचे सेवक आहेत. नाथ संप्रदायाची मूळ परंपरा. गळ्यामध्ये देवाच्या शृंगी आहे आपल्या. खरी शृंगी असते हरणाची.
हरणाच्या शिंगाची शिंगी असते खाली. ज्या वेळेला जोगी एखाद्या दारात उभारतो त्यावेळेला अलग जागवल्यानंतर त्या शृंगीनं आवाज काढून त्याचा शृंगाचा नाद करतो. तुम्हाला शृंगी बघायची असतील तर सिंहस्थ परवणीला कुंभमेळ्याला ज्या वेळेला आखाडे उतरतात की ते त्यांच्या एकापेक्षा एक मोठ्या मोठ्या शृंगी बघायच्या. ज्या वेळेला नागपंथाची दीक्षा दिली जाते त्यावेळेला लोकरीच्या चांदव्यामध्ये ती शृंगी त्या साधकाला प्रदान केली जाते. पण आमचा देव राजयोगी आहे. आमचा देव लोकरीच्या चांदव्याची शृंगी घालत नाही, ती हरणाची सुद्धा नाही, सुवर्णाची शिंगी घालून आमचा देव बसलेला आहे. चरणामध्ये देवाच्या तोड्या आहेत. चरणी ब्रिदाचा तोडर म्हटलं जातं. आपण म्हणतो 52 ब्रिदाचा देव म्हणतो. 52 ब्रिद म्हणजे काय तर 52 कर्तव्य या देवानं स्वतः भक्तांसाठी स्वीकारले. भक्त वत्सल, भक्ताभिमानी, कर्तृम कर्तृम, अन्यथा कर्तृम हे देवाचे बिरुद आहे. भक्त वत्सल काल नावजीच्या कथेमध्ये बघितलं. भक्ताचा सांभाळ करा. भक्ताभिमानी त्याला भक्ताचा अभिमान असतो. नावजीचा भाऊ ज्या वेळेला देवाला सांगतो त्यांचं तोंड बघितलं तरी उपवास घडतो. देव त्याला काय म्हणतात, नावजी नामे असे संत. स्वतः मात्र नावजीला सांगायचं ते सांगून टाकले, मी असा आहे तसा आहे, तुझं दारिद्र्य काय माझ्याकडे जाईल. पण इतर कोण देव नावजीला बोलायला लागलं काय सांगतोय, त्याच्यासारखा संत नाही कोणी. तुझं घर नको मी त्याच्यात घेतलं. हे भक्ताचा अभिमान आहे. तुमची सगळी विघ्न निवारण देव तुमच्यासाठी करतो. त्याचं कारण माहितीये, त्याला भक्तांचा अभिमान आहे. तुमचा अभिमान धरून तुमच्या सगळ्या प्रपंचाची जबाबदारी देव तुमची घेतात. हे अभिमानाचं आहे. आणि कर्तुम कर्तुम, अन्यथा कर्तुम हे परमेश्वराच्या 52 ब्रिदाचं सार आहे. कर्तुम कर्तुम म्हणजे काय, जे होतंय ते होऊ देणार नाही, जे होणार नाही ते करेल, आणि जे शक्यच नाही ते पण करेल. म्हणजे आभाळ भरून आलंय, मग पुढचा परिणाम काय, पाऊस पडणार. पण याचं सामर्थ्य असं की भरून आलेला आभाळ असताना सुद्धा पाऊस पडणार नाही. किंवा आकाशात ढग नाही, एखादाच कुठला तरी चुकार ढग गेला आणि पावसानं सगळं ओले तर चिंब करून टाकेल. आणि अन्यथा करतो म्हणजे जे कधी शक्यच नाही ते सुद्धा करण्याचं सामर्थ्य या परमेश्वराचं. त्याचं प्रतिनिधित्व म्हणून देवाच्या पायामध्ये तोडे आहे. नाथांचं मुख्य वाहन आपण परवा म्हटलं तसं शेष आहे. नाग जंगासनावर देव विराजमान आहेत. आणि भक्तांकडे जाताना देवाचं वाहन काय, अश्व. अश्व म्हणजे घोडा. हा घोडा म्हणजे काहीतरी वाहन पाहिजे म्हणून नाही. नाथांचा हा अश्व, त्याला उन्मेष नाव आहे. तो समस्त देवांनी सप्तमीच्या दिवशी नाथ केदाराला अर्पण केला. नवरात्र सप्तमीच्या दिवशी त्याचं नाव आहे उन्मेष. उन्मेष कशाला म्हणतात, अलौकिक प्रतिभा म्हणजे बुद्धीच्या पलीकडचं सुद्धा जे ज्ञान आहे त्याचं साक्षात अंकन म्हणजे उन्मेष. हा उन्मेष म्हणजे देवांच्या तत्वज्ञानाचं, देवाच्या ज्ञानाचं प्रतीक म्हणजे उन्मेष. आता नवरात्रात आपण सोनकमळातल्या पूजा म्हणतो. कमळ भैरवानं कपिलाश्रमातनं सुवर्णाची कमळं आणली, नाथांची पूजा केली म्हणून आपण कमळ पूजा मानतो असं म्हणतो. पण आपला देव हा मूळचा. मला एक सांगा, लहान पोराला अभ्यासाला बसवायचं तर आपण काय करतो, त्याच्या मोठ्या भावंडाला म्हणतो तू अभ्यासाला बसले पहिला. आपल्या घरातील बाकीची मोठी माणसं अभ्यास करायला लागलेत म्हणल्यावर लहान मुलं आपोआप पुस्तक घेऊन बसतात. तसं हा अनादि सिद्ध योगी त्यानं जर सांगितलं ते चला रे सगळेजण साधना करा, मी निवांत राहतो, आपण राहू का? आपण म्हणणार देव काय करत नाही, आम्ही का करू? मग देव स्वतःच साधनेला बसतो. कसली तर चक्र जागृती, षट चक्राच्या जागृतीची साधना, मूलाधारापासून सहस्त्रार चक्रापर्यंत. म्हणून नाथाच्या नवरात्राला जागर कधी, सप्तमीला. आधेमध्ये नाही, ते बरोबर क्रम आहे. मूलाधार चक्रापासून सहस्रार चक्रापर्यंत प्रत्येक चक्राच्या पाकळ्या ठरलेल्या आहेत.
कुठं 2 आहेत, कुठं 4 आहेत, कुठं 6 आहेत, कुठं 8 आहेत. आज्ञाचक्राला 2 आहेत, वरती सहस्राराला हजारो पाकळ्या आहेत. त्या सगळ्या चक्रांचं प्रतीक म्हणून आपण नाथांची आणि चोपडाची कमळाची पूजा करतो. म्हणजे संकल्पना अशी आहे, प्रतिपदेला मूलाधार चक्र जागलं, द्वितीयेला त्याच्या पुढचं, तृतीयेला विशुद्धी, चतुर्थीला अनागत, पंचमीला विशुद्धी आणि शेवटी षष्ठी दिवशी सहस्रार चक्र जाग झालं. आणि म्हणून मग देव कधी सज्ज होतो? सप्तमीला देव अश्वारूढ होतो. म्हणून त्या अश्वाची पूजा देवाच्या समोर केली जाते. आणि त्याच्यानंतर अष्टमीला देवाची पूजा कुठल्या रूपात आहे? पुन्हा चक्र आहे. नवमीला देवाची पूजा कृष्ण रूपात. कृष्ण का? तर दशावतारामधला पूर्णावतार म्हणून श्रीकृष्ण, जो साक्षात परब्रह्म मानतो. अर्थात 9 दिवस उपवास करून व्रताचरण करणारा साधक सुद्धा परमेश्वर स्वरूप होतो. त्याची शिकवण म्हणून 9व्या दिवशी देव कृष्ण होतो. आणि एवढी सगळी साधना केल्यानंतर 10व्या दिवशी देव कशावर बसतात? हत्तीवर. ती किती काय? विजयादशमी. मग आता विजय कुणावर मिळवायचा? रत्नासुर रक्तवस्त्र कधीच्या काळाला मारले. आता कुणावर विजय मिळवायचा आहे? तर साही चक्र जागी करून सिद्ध झालेला योगी काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर्य, षड्विध पुन्हा जिंकायला बाहेर पडतो. तो दिवस म्हणजे विजयादशमी. देव कुठल्या दिशेला सीमोल्लंघन करतात? दक्षिणेला. दक्षिण दिशा कशाची म्हणतात? प्रत्येक गोष्टीला कारण आहे. दक्षिण दिशा ही काळाची दिशा म्हणतात. या काळावरती जिंकायला हा योगी गजावरती, हत्तीवरती विराजमान होऊन निघतो. हे नवरात्राचा खरा तर आध्यात्मिक अर्थ आहे. नवरात्रामध्ये आपण उपवास करतो, फलाहार करतो. का? देवाला सुद्धा फराळाचा नैवेद्य दाखवतो. समजा देवाला जर त्या नवरात्रामध्ये पुरणपोळीचा नैवेद्य दाखवत असतो तर आपण काय खाल्लं असतं? असं शक्य झालं असतं देवाला पुरणपोळी दाखवली, आपण आपलं फळं खातोय. देवाला चालते, मग आम्हाला का नाही? हे असं मी म्हणतोय म्हणून नाही, असे प्रश्न विचारणारी माणसं, देवाला चालते मग आम्हाला का नाही? आपण काय, देव काय, ही तुलना करायची ताकद आपल्याला असत नाही. पण तरी सुद्धा आपण नेत असतो. त्याला उत्तर म्हणून स्वतः देवच साधनेचं प्रत्यंतर. आता तुम्ही म्हणाल देव साधना करतो, हे कसं शक्य आहे? त्याला काय गरज आहे साधनेची? तर त्याचं उत्तर ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी दिलं. ज्या मार्गीचा कापडी महेश असून, योग मार्गाचं लक्षण सांगताना ज्ञानेश्वरांनी सांगितलं, योग साधना इतकी अगाध आहे की त्या मार्गेचा कापडी, त्या रस्त्याचा कापडी म्हणजे काय माहिती का? पूर्वी एक जमात होती लोकांची, कापडी नावाची. त्या लोकांचा उद्योग काय? तर काशीवरनं रामेश्वराला जायचं, रामेश्वरावरनं काशीला यायचं, अशी अखंड ते यात्रा करत असायची. कशासाठी? जी माणसं काशी यात्रेला निघाले त्यांना रस्ता दाखवायला, आणि त्याच्याबद्दल त्या कापडी लोकांना दक्षिणा मिळायची. म्हणजे लोकांना दिशा दिसावी. आपण शंकराचं चित्र कधी पण बघा, शंकराला असे ध्यानस्थ दाखवलेले असतात. आता ते कुणाचं ध्यान करतायत? तर ते परब्रह्म तत्वाचं चिंतन करतात, हे दाखवायला त्यांची ध्यानस्थ मुद्रा आहे. त्याचंच रूप हे आदिनाथ आहे. आदिनाथ सगळा सिद्धांचा गुरु, सगळ्या सिद्धांचा गुरु असलेला हा आदिनाथ आहे. हे नवरात्राचा आध्यात्मिक आहे. या अशा अनेक साधना, या सगळ्याचं मूर्तिमंत रूप सरते शेवटी श्रावण षष्टीचा अन्वयार्थ आपण बघितला. आता ज्या कारणानं हा मोठा उत्सव घडतो त्या चैत्र पौर्णिमेचा अन्वयार्थ होतो. अनेक भक्तांची शंका असते, सासनकाठ्या म्हणजे काय? सासनकाठ्या काय येतात? सासनकाठ्यांचं महत्व काय? तर सासनकाठी हा शब्द मुळात आहे शासनकाठी. शासन म्हणजे सत्ता. कुणाची सत्ता? तर या नाथ केदाराची सत्ता. केदार विजयाच्या 27व्या अध्यायामध्ये उल्लेख.
औंधासुराचा वध करून देवी यमाई औंधमध्ये विराजमान झाली. आता यमाई कोण आहे? तर मूर्तिमंत रेणुका आहे. कृतयुगामध्ये परशुराम अवताराची माता रेणुका, त्या रेणुका मातेला औंधासुराचा वध आता आपल्या हातून नाही हे जाणून नाथ केदारांनी जी हाक मारली, ये माई. ये माई म्हणजे ये आई. हे वचन तिनं पूर्वी कृतयुगामध्येच दिलेलं आहे की तुझ्या सहाय्यार्थ मी प्रत्येक वेळेला येईल. म्हणून रामावतारामध्ये सुद्धा घाट शिळेवरती उभा राहून याच जगदंबेला भगवान रामचंद्रांना दिशा दाखवली. तीच तुळजापूरची भवानी. अशी ती साक्षात जगदंबा रेणुका या नाथांच्या हाकेवरून धावून आली म्हणून तिला नाव मिळालं यमाई. यमाईचं स्वरूप कसं आहे? यमाईच्या दोन मूर्ती आहेत, एक डोंगरावरती आहे आणि एक राजवाड्यात आहे. डोंगरावरची मूर्ती आसन मांडी घातलेली, हातामध्ये खड्ग, त्रिशूळ, डमरू आणि पानपात्र घेतलेली. त्या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे तिच्या दोन सुळेदारा बाहेर आहे. विकराळ रूपात म्हणजे ती जगदंबा आहे. औंधची यमाई नजरेच्या एका टप्प्यात बघता येत नाही. पूर्ण नजर आपली मान वर पासून खाली फिरवल्याशिवाय जगदंबेचं दर्शन घडत नाही. आणि त्याच्यापेक्षा वेगळी राजवाड्याची मूर्ती. राजवाड्याची मूर्ती म्हणजे अगदी नजरेच्या क्षणात मावणारी. हातामध्ये तशीच आयुध, खड्ग, डमरू, त्रिशूळ आणि खड्ग, त्रिशूळ, डमरू आणि पानपात्र, अमृतपात्र. आता या वाड्याच्या यमाईचं आणखी एक वैशिष्ट्य. वाड्याच्या यमाईच्या उजव्या बाजूला कामधेनू. ज्या कामधेनूवरनं केदार विजयाचा प्रसंग घडला ती कामधेनू राजवाड्याच्या यमाईच्या उजव्या बाजूला. आणि डाव्या बाजूला कोण आहे? साक्षात परशुराम. हातामध्ये परशु, धनुष्य, बाण आणि अमृत पात्र घेतलेलं. आणि त्याच्या परशुरामाच्या सुद्धा डाव्या पायाखाली सहस्त्रार्जुनाचं मस्तक आहे. हे अमृत पात्र कशाला, परशुरामानं कशाला अमृत पात्र धारण केले? तर जमदग्नींच्या, मला एक सांगा, अश्विनापासून म्हणजे दसऱ्यापासून सरत्या रविवार पर्यंत येणाऱ्या प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला देवाची पालखी आहे. फक्त एका महिन्याच्या पौर्णिमेला पालखी नाही. कुठल्या महिन्याच्या पौर्णिमेला पालखी नाही नाताला? मार्गशीर्ष पौर्णिमेला देवाची पालखी नाही. त्याचं कारण माहितीये का? 12 पौर्णिमा उरलेल्या 8 पौर्णिमा देवाची पालखी आहे. मार्गशीर्ष पौर्णिमा ही तिथी रेणुका आणि जमदग्नीच्या विरहाची. सौंदर्यवती त्याच दिवशी रेणुकाचं कंकण विमोचन असते. रेणुका सती जाते. ती सती गेल्यानंतर तिसऱ्या दिवशी तिच्यावरती अमृत शिंपडायला परशुराम अमृत कुंभ घेऊन आले स्वर्गातून. म्हणून तिला पुन्हा तिसऱ्या दिवशी सुवासिनी केलं. कृतयुगामध्ये 3 दिवसाचा काळ, द्वापार युगामध्ये, कृतयुगामध्ये 3 क्षणाचा काळ, द्वापार युगामध्ये 3 दिवसाचा झाला. आणि कलियुगामध्ये तो, त्रेतायुगामध्ये 3 दिवसाचा, द्वापार युगामध्ये 3 पक्षाचा आणि कलियुगामध्ये तो 3 महिन्याचा झाला. म्हणून मार्गशीर्षानंतर पौष, माघ आणि फाल्गुन या 3 पौर्णिमा झाल्या की चैत्र पौर्णिमेला पुन्हा रेणुकेला सुवासिनी केली. आपल्याकडे यमाईचं लग्न कुठल्या पौर्णिमेला लागतं? याच पौर्णिमेला. ही सगळ्या देवांची अशी सांगड आहे. आपल्याला वाटतं हा देव वेगळा, तो देव वेगळा. कुठले देव वेगळे आहेत? सगळी एक मूर्ती, एक चरित्र आहे. चैत्र पौर्णिमेला मग औंधासुराचा वध करून ही जगदंबा औंधमध्ये विराजमान झाली. आणि इकडे जगदंबा करवीर निवासिनीनं नाथांचा राज्याभिषेक केला. आणि त्या सोहळ्याला यमाईला आमंत्रण आहे. चोपड्याने देवांना सांगितलं तिच्या मनीच्या उद्याला संदेह लहरी, त्या संदेह लहरी शांत करायला नाथाने आपल्या सगळ्या भक्तांना सांगितलं हरिनाम ध्वजा घेऊन ये. आता जिल्हाधिकाऱ्यांनी समजा एखादी बैठक बोलवली, 12 तालुके जिल्ह्याचे आहेत. सगळ्या तहसीलदारांनी प्रांतांनी या, सगळ्या तहसीलदारांनी प्रांतांनी या म्हटल्यानंतर ती माणसं काय उठून आहेत तशी घरातले कपडे घालून तशीच जाणार आहेत का? त्यांच्या कार्यालयात जाणार, कार्यालयाची जी काही वही आहे ती घेणार, त्यांचे शिक्के
त्यांची लेटर हेड म्हणजे ज्या कागदपत्रावरती पत्र पाठवायचे त्याचे 2-4 नमुने बरोबर घेणार, फाईल घेणार जी काय असतील त्या, आणि मग मिटिंगला जाणार. तसं आपल्या मालकाला आपल्याला सांगितलंय की माझ्या भेटीला या, मग तसंच रिकामं यायचं? आम्ही तुझे आहोत हे कळणार कसं? तर त्या शासनाचं प्रतीक, आम्ही तुझी सत्ता मानतो, आम्ही तुझ्या सत्तेला मानतो, तुझ्याशिवाय आम्हाला दुसरं कोण नाही, हे सांगायला करवीर छत्रपती, ग्वाल्हेरकर सिंधिया, हिम्मत बहादर चव्हाण, किवळकरांसारखा भक्त यांच्यापासून समाजातल्या सगळ्या थरातले भक्त देवाचं शासन म्हणजे सासनकाठी उभी करतात. सासनकाठी उभी कधी राहते? पाडव्याला. देवांनी सांगितलंय काय? चैत्र शुक्ल प्रतिपदेला सगळ्या भक्तांना आमंत्रण केलं. सगळे भक्त पोहोचले एकादशीला. एकादशीला हा लवाजमा निघाला औंधला. तो भर पौर्णिमेला हस्त नक्षत्रावरती यमाईच्या सन्मुख पोहोचला आणि तिथं नाथ पोहोचल्यानंतर त्यांना बघून देवीनं दार लावलं. लोकांना वाटलं हे काय प्रसंग, आता इतका रान उसवा काढायला देव लवाजमा घेऊन आले, सगळे भक्त घेऊन आले, नाथांनी काय शासनध्वज मागवले? यमाईला हे दाखवायला की आम्ही जरी शासन सगळं, मी दक्षिणेचा राजा म्हणून विराजमान असलो तरी सगळं तुझ्या चरणाशी समर्पित आहे. आई तू जगदंबा आहेस. नाथ तिची स्तुती जी करतायत ती मुळात ना ऐकण्यासारखी आहे. त्या स्तुतीमध्ये नाथ स्वतः जगदंबेला म्हणतात, जयाचे स्वरूप वर्णिता गाडे, वेद बरळती बोबडे, व्याकरण शास्त्री पडले कुवाडे, अष्टादश शब्द उगेच बडबडतात. वेद सुद्धा तुझी स्तुती करताना थकतात, 6 शास्त्रांना तू समजत नाहीस, व्याकरण शास्त्राला कळत नाहीस, 18 पुराण उगच बडबडत राहतात. ब्रह्मा विष्णू त्र्यंबक जयचे उदरी जन्मले बाळक. ब्रह्मा विष्णू महेश्वराला निर्माण करणारी तू जगदंबा आहेस. तेही उत्पत्ती पालन संहार कौतुकार्थ खेळवी पालकाते. ब्रह्मा विष्णू महेश्वराला पाळण्यात घालून खेळवणारी तू जगदंबा आहेस. पतीची नेणता झाली गरोदर, बीज आकारणे जगवटा बीजांकुर, पतिव्रतपणाचा पायी तोडर, ब्रह्मांडोदरी गरजत असे. तो आदिशक्ती जगदंबा पतीच्या नेणता झाली गरोदर म्हणजे परब्रह्म स्वरूप अशा पतीच्या मागाने तू या विश्वाची रचना केलीस, पण पतीचं कर्तव्य पूर्ण केलं म्हणून पतिव्रता. रेणुकाई सर्वश्रेष्ठ पतिव्रता मानतात ना, म्हणून नागरिका म्हणतात पतिव्रतापणाचा पायी तोडर, पहावा निश्चय यमाई निर्धार, नवे पुरुष ना नपुसक नारी, अगोचर गोचर बाह्यांतरी, आदि कौमारी हे निगमागम. या आदि कुमारी जगदंबा आहे. ऐसिया द्वैत कपाटांच्या झडपा, लागल्या विकल्पी संकल्पा, म्हणून हरिजनी दक्षिण दीपा, घेऊन आले पंडित. सगळेजण तिला दार लावले, तेव्हा आता काय करू? ज्योती स्वरूप परब्रह्म पुतळा, त्रिगुणात्मक घन सावळा, कासे कसोनी पितांबर पिवळा, मंद स्मित मुख कमला सुंदर. ऐसा लावण्य पुत्र मूळ ओंकार, जो त्रैलोकीचा जो राजाधिकार, माझी दृष्टी परम खडकर, झणी लागेल देवाची. यमाईने दार लावलं तेव्हा दुसरं कारण तिचं स्वतःच आहे. ज्योती स्वरूप असा परब्रह्म पुतळा. एखाद लहान मूल ज्यावेळेला खूप छान नटत, आता तो शृंगार त्याची आईच नटवते आणि पूर्ण तयार झालेला बाळाला माझीच नजर लागायची करायची. तशी जगदंबा म्हणते ऐसा लावण्य पुत्र मूळ ओंकार. यमाई देवाला पुत्र स्वरूप मानते आणि म्हणते माझं मूळ ओंकार स्वरूप असे मूल माझ्या समोर आले, त्रैलोक्याचा अधिकार त्याच्याकडे आहे, माझीच दृष्टी लागायची, म्हणून न पाहायची मी तू पण उडवली अक्षय असे सुख संपन्न. माझी दृष्टी लागू नये म्हणून दार लावला. मग लोकांनी म्हणजे प्रार्थना केली. द्वैत कपाटासी उघडले, पुत्र देखोनी जोडला, जेवी माते हर्षे अंतरंगा, तैसे लक्षोनी ज्योतिर्लिंगा, स्वयंमय यमाई आनंद जानंद. आणि मग नाथाला बघून यमाई सुद्धा आनंद स्वरूप झाली. आणि मग त्यावेळेला तिच्या मनातला हा विकल्प ओळखून नाथांनी पृथक आकार म्हणजे ब्रह्मा विष्णू महेशाला स्वतंत्र केलं. स्वतःच्या खडगातून जमदग्नीला प्रगट केलं आणि त्या जमदग्नीला सांगितलं मातेची भेट घ्या. त्याला अनुसरून जमदग्नींनी यमाईची भेट घेतली
2 युगानंतर भेट पडते म्हणून पुन्हा एकदा त्यांच्यावरती अक्षरांचा वर्षाव झाला. ऋषीपत्नीने यमाईची ओटी भरली. त्याला अनुसरून आजही तुम्ही ओटी भरायला जाता. देव केदार यमाईच्या भेटीला गेल्यानंतर आत जात नाहीत, सदरेवरतीच बसतात. त्याचं कारण हे त्यांच्या पालखीतली कट्यार म्हणजे त्यांचं खडग जे साक्षात जमदग्नी स्वरूप आहे, त्या जमदग्नी स्वरूपाचं आणि रेणुकेचा विवाह सोहळा होतो, यमाईचा विवाह सोहळा होतो. असा हा या चैत्राचा आनंद सोहळा नाथ या भक्तजनांसाठी या यमाईसाठी करतात. आणि पुन्हा एकदा मूळ सूत्रावरती येऊया. पहिल्या दिवशी आपण जिथं सुरुवात केली तिथं यायला पाहिजे. सगळे सोहळे भक्तासाठी करणाऱ्या या नाथाचा स्वतःचा असा आनंद सोहळा पडतात असतो हा प्रगट. हा नाथ स्वयमेव आपल्यासाठी प्रगट झाला, त्याच्याबद्दलची कृतज्ञता म्हणून गेले 5 दिवस तुम्ही सगळेजण भक्ताचरण करताय. प्रत्येकानं आपापले नियम धरले. कोणी उपवास केलाय, कोणी केवळ विजय वाचन करतंय, कोणी आणि काय करतंय, कोणी केवळ तासभर 2 तासभर ही श्रवण भक्ती करते. ही सुद्धा देवाला पुरेशी आहे. तुमच्या निमित्ताने मला ही सेवा करायची संधी मिळाली. या नाथांच्या नाहीतर दरवर्षी माघापासून फाल्गुनापर्यंत खेटे घालायला पाहिजेत. त्या खेट्यांपेक्षा सुद्धा हे 5 दिवस खेटे नाथांनी त्या निमित्ताने करवून घेतले. माझ्या कारणाने इथल्या बिचारा कोरोना इतका श्रम पडला की संध्याकाळचं न्यायालय येतात, रात्रीची सोडायला येतात. वाहतूक इतकी असतानाही सगळे बिचारे सगळेजण श्रम करतायत. या प्रत्येकाचे ऋण व्यक्त करावे तितके पुढे. मुळात सगळ्यात तुमच्या सगळ्यांचे ऋण आहे, तुमच्या सगळ्यांचे उपकार आहेत की तुमच्या निमित्तानं नाथाच्या समोर बसून त्याची स्तुती करतायत. देवाच्या स्तुतीचं पुण्य इतकं आहे की त्या स्तुतीमुळं नकळत जरी अग्नीवरती पाय पडला तर त्या पुण्याईनं शतजन्माची पाप जळून बसणार. केदार विजयात पण कथा आहे, शिवलीलामृतात पण कथा आहे. चुकून पडलेली बेलपानं त्या शिवलिंगावरती पडली आणि व्याध उद्धरून कैलासाला नेला. तिथं तर नाथांची जाणून बुजून स्तुती केली जाते आणि ती स्तुती तुमच्या निमित्तानं करता येते. त्यामुळं हा सोहळा आयोजित करणाऱ्या तुम्हा सगळ्यांचे, केदारनाथ चॅरिटेबल ट्रस्ट, तुम्ही सगळे भक्तगण, श्रीपूजक, देवस्थान व्यवस्थापन समिती, इथलं प्रशासन, या सगळ्यांचे मनोमन आभार मानतो. आणि हे उपकार, हे ऋण, हे प्रेम असंच अखंड राहू द्या. या नाथ केदाराची सेवा करण्याची संधी या वर्षी मिळाली ती अशी अखंड मिळू द्या, हीच विनंती करून आपल्या सगळ्यांचा आजच्या पुरता, म्हणजे याच्यानंतर आपण नेहमी म्हणतो तसं तुम्हाला जे काही विचारायचं असेल त्याच्यासाठी 10 मिनिटं शिल्लक आहेतच, ती आवर्जून विचारा. इथनं पुढं 15 दिवस तरी काही तुम्ही सगळेजण नाथाच्या सेवेमध्ये मग्न असाल. पण एक सांगणं आहे, ह्या चैत्रापासून पुढच्या चैत्रापर्यंतच नाही, इथल्या सगळ्यांकडे संपर्क क्रमांक काय, पत्ता आहे. कधीही तुम्हाला या केदार विजयाबद्दल काहीही जाणून घ्यायची इच्छा असेल, कधीही तुम्हाला जर काही माझ्या सहाय्याची गरज वाटली तर निश्चित हाक मारा. हा ज्ञानाचा हे काय जे काही थोडं ज्ञान आहे ते या केदाराच्या उष्ट्यातनंच आलेलं आहे. त्याच्यावरती माझा वैयक्तिक अधिकार काही नाही. हे तोंड वाचतंय त्याच्यावरती या शरीराचा काही अधिकार नाही. संपूर्ण मालकी त्या नाथाची, त्या केदाराची सत्ता आहे. त्यामुळे कधीही कुणाला आवश्यकता वाटली तर तुमच्यासाठी कधीही मला धावून यायला आनंद आहे. त्यामुळे संधी दिली त्याबद्दल सगळ्यांचे पुन्हा एकदा व्यक्त करतो. ज्योतिबाच्या नावानं